श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं का जे महर्षी आणि या देवा येरा भूत जाता सर्वा मी आदी म्हणून पांडवा अवघड जाणता. श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं हे जे महर्षी आहेत, ऋषी आहेत आणि देव आहेत आणि सर्व भूत समुदाय जो आहे तो माझ्यापासूनच उत्पन्न झालेला आहे. ह्या सर्वाचं मूळ मीच आहे. अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारचा वृत्तांत श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. हे सर्व जग जे आहे हे माझ्यापासूनच झालेलं आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं भगवंताने आपलं संहारक रूप दाखवलं होतं. म्हणजे कर्ता, सृष्टीचा कर्ता, धर्ता आणि हरता असं भगवंत आहेत. या अगोदर आपण पाहिलं विश्वरूप दाखवून भगवंताने आपलं संहारक रूप, हरता रूप दाखवलेलं होतं. ते आपण विस्ताराने पाहिलं. आता इथं थोडक्यामध्ये सांगत आहेत ह्या सृष्टीची उत्पत्ती मी कशी करतो, माझ्यापासून कशी कशी ही सृष्टी निर्माण झाली हे आता थोडक्यात भगवंत सांगत आहेत. आता आपण पाहू हे कशा प्रकारे भगवंत थोडक्यामध्ये सांगत आहेत. पूर्ण विस्ताराने नाही सांगत, थोडक्यात सांगत आहेत. आता ये सृष्टीचे पालक जया अधीन वर्तती लोक ते 11 भावानिक सांगेन तुझं. आता ह्या सृष्टीचे पालक म्हणजे हे ज्यावेळेस सृष्टी निर्माण झाली ते पालक म्हणतो आपण, म्हणजे वडील कोण आहेत आणि ज्याच्या अधीन ही सर्व जनता आहे ते 11 भाव, म्हणजे 11 भाव काय आहेत हे आता मी तुला सांगतो. अशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत. ते काय म्हणतात पहा. महर्ष्या सप्तपूर्वे चत्वारो मनवस्थता मद्भावा मानसा जाता येशाम लोक इमा प्रजा. म्हणजे महर्ष्या सप्त पूर्वे म्हणजे पूर्वी 7 महर्षी म्हणजे 7 ऋषी आणि 14 मनु हे माझ्यापासूनच उत्पन्न झाले. हे माझ्यापासूनच मी संकल्प करून मानसा जाता म्हणजे संकल्प करून उत्पन्न केलेले आहेत. येशाम लोक इमा प्रजा याच्यापासूनच ही सर्व प्रजा जी आहे ती उत्पन्न झालेली आहे. याचा विस्तार झालेला आहे. मुळामध्ये सप्तऋषी आणि 14 मनु हे होते असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आता सप्तऋषी कोण आहेत? सप्तऋषी आपण पाहतो बघा आकाशामध्ये 7 तारे दिसतात. त्याला मोठ्या भाषेमध्ये आपण खटलं म्हणतो बघा, खटलं म्हणतो. ते सप्तऋषी. ते सप्तऋषी कोण आहेत? ते सप्तऋषी म्हणजे कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदाग्नी आणि वशिष्ठ हे 7 ऋषी आहेत. आणि ह्या 7 ऋषीपासून आणखीन एक ऋषीचा आहे अगस्त्य ऋषी 8वे. तिच्यापासूनच ह्या सृष्टीची उत्पत्ती झाली. आणि हे आदी ऋषी आहेत. याच्यापासूनच गोत्र निर्माण झाले. आपण म्हणतो बघा, आपण आपला धर्म कोणता, आपला गोत्र कोणता हे आपण सांगतो. हे 8 गोत्र ह्या सप्तऋषी आणि अगस्त्य ऋषीपासून हे गोत्र निर्माण झाले. गोत्र म्हणजे एका ऋषीची परंपरा पुढे काही लोकांना चालू केली, त्याला गोत्र म्हणतात. कश्यप ऋषीच्या म्हणजे अध्ययन करत असताना कश्यप ऋषीचा आश्रम जो होता त्या आश्रमामध्ये जितके पण अभ्यास करायचे, साधक अभ्यास करायचे, विद्यार्थी अभ्यास करायचे, ती परंपरा
मग ते गुरुबंधू झाले, म्हणजे गोत्र एक झालं असं मानलं जातं. एका ऋषीकडे काही विद्यार्थी अभ्यास करू लागले की समजायचं ते गुरुबंधू आहेत, त्यांच्यामध्ये लग्न होत नाही, संबंध होत नाही. तर असे कश्यप आदी असे ऋषी त्यांच्या परंपरेपासून जे गोत्र निर्माण झालेले आहेत, असे 8 गोत्र आपण मानतो आणि 14 मनू. या सृष्टी मनू म्हणजे काय की या प्रजेचा राजा आपण म्हटलं तरी चालेल. मनू म्हणजे ही जितकी जी प्रजा आहे त्याचा मुख्य आदिमानव म्हटलं तरी चालेल आणि राजा म्हटलं तरी चालेल. हे 14 मनू काय आहेत? स्वयंभू मनूपासून प्रथम जो मनू आहे स्वयंभू मनू आहे आणि भौत्य असे 14 मनू आहेत. सध्या वैवस्वत मनूचं युग चालू आहे. 7वा मनू आपण अगोदर पाहिलं होतं पहा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनू होतात, हे आपण पाहिलं होतं अगोदर. तर ह्या 14 मनूची निर्मिती श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत माझ्यापासून झालेली आहे. आणि आतापर्यंत 6 मनू झाले एका दिवसाचे. आता 7वा मनू जो आहे सध्या स्वयंभू मनू, स्वयंभू मनूचं राज्य चालू आहे. आता काय पहा, आता ये सृष्टीचे पालक जया अधीन वर्तती लोक, ते 11 भाव अनेक सांगेन तू. आता हे 11 भाव मी तुला सांगतो, अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. त्या सृष्टीचे पालक आहेत. आता आणखीन काय म्हणतात पाहू आपण. तरी आघवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माझे प्रबद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी. हे सर्व गुणांनी युक्त असलेले आणि वृद्ध आहेत, ते म्हणजे आदी आहेत. अशा प्रकारचे महर्षी जे आहेत कश्यपादी, महर्षी माझे प्रबद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी. कश्यप आदी करून 7 ऋषी प्रसिद्ध आहेत. आणि की सांगितली जे का 14 अतुल मुदल, स्वयंभू मुख्य वडील 4 मनू. आणि आणखीन एक सांगितलेलं आहे 14 मनू. हे मुद्दल आहेत, मुद्दल म्हणून सांगतो बघा, आपण म्हणतो मुद्दल. 14 मनू आहेत. त्याच्यामध्ये मुख्य जो आहे वडील जो सर्वात आहे स्वयंभू मुख्य वडील 4 मनू. आणि त्याच्यामध्ये 4 मनू, ह्या 14 पैकी 4 मनू जे आहेत ते मुख्य आहेत. ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धा. अशा प्रकारचे हे 11 म्हणजे 7 सप्तऋषी आणि 4 मुख्य, हे 11 हे माझ्या संकल्पनाने, माझ्या मनाने, मी संकल्प केल्याने झालेले आहे. सृष्टीच्या व्यापारा लागून, सृष्टीचा व्यापार चालवण्यासाठी मी या 14 मनू आणि सप्तऋषींना निर्माण केलेलं आहे. जे लोकाची व्यवस्था न पडे, जे या त्रिभुवनाची काही न मांडे, ते महाभूताचे दळवाडे अचुंबूत असे. अगोदर काय होतं की ह्या लोकाची व्यवस्था नव्हती. त्यावेळेस त्रिभुवनाची रचना झाली होती, 5 महाभूत होते. परंतु त्याची व्यवस्था लावण्यासाठी मी ही व्यवस्था केलेली आहे सप्तऋषी आणि 14 मनूची. तेची हे झाले, मग ही लोक केले, ते अध्यक्ष रचून ठेवले ही जण. मग हे सप्तऋषी आणि 4 मनू झाल्यानंतर मी काय केलेलं आहे, अष्टलोकपाल म्हणजे 8 दिशाचे, आपण म्हणतो ना 8 दिशा आहेत, ह्या 8 दिशाचे लोकपाल आहेत, त्याला अष्टलोकपाल आहेत, याची रचना केलेली आहे. म्हणून 11 हे राजा, मग येर जग याच्या प्रजा. हे 11 जे आहे ते राजा आहेत. हे 11 राजे आहेत. आता असं संकल्पना आहे, प्रत्येक ज्यावेळेस एक मनू असतो, एका मनूचं राज्य असतं, त्यावेळेस सप्तऋषी असतात. आता ज्यावेळेस मनू बदलतात, दुसरा मनू येतो, त्यावेळेस सप्तऋषी पण बदलतात. जसं आपण पाहिलं की एक प्रधानमंत्री गेला, दुसरा प्रधानमंत्री आला,
तर त्याचं मंत्रिमंडळ जसं बदलतं तसं मनु जे महाराज आहेत, दुसरे मनु येतात, त्यावेळेस आपले हे सप्तऋषी नेमतात आणि अष्टप्रधान पण, अष्टलोकपाल पण याची नियुक्ती वेगळी होते. एवं विश्वविस्तारू हा माझा ऐसीचा, अशा प्रकारचा हा विश्वविस्तार आहे. अशा प्रकारे हे अर्जुना तू ओळख असं सांगत आहेत. पाहे आरंभी बीज ऐकले, मग तेचे विरोडलिया बूड झाले, बुडी कोंब निघाले खांदियाचे. आता इथे एक उदाहरण देत आहेत ज्ञानेश्वर महाराज. बीज एकच असतं, ते बीज आपण जमिनीत पुरलं तर त्या बीजापासून वृक्ष निर्माण होतो. मग तो वृक्ष वाढल्यानंतर अगोदर काय होतं की बुंदा तयार होतो, मग त्याच्या फांद्या होतो, बूड म्हणतो आपण त्याला बघा. बूड झाल्यानंतर मग फांद्या येतात. अशा प्रकारे त्याची वाढ होते. तशा प्रकारे हे मी बीज आहे. नंतर मग हे जे मुख्य जे बूड आहेत हे 14 मनो आणि हे 7 ऋषी जे आहेत हे बूड आहेत. खांद्यापासून अनेका फुटल्या नाना शाखा. आता ह्या बुडापासून अनेक प्रकारचे फाटे फुटत असतात. शाखास्तव देखा पल्लव पाने, मग शाखा फुटतात, फांटे फुटतात, मग त्याच्यामध्ये पानं फुटतात, फुलं येतात, फळं येतात. अशा प्रकारची उपमा ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. एका बीजापासून हे सर्व जसं झाड तयार होतं तसं श्रीकृष्ण महाराज म्हणतात माझ्यापासूनच हे सर्व सृष्टीची निर्मिती होत असते. पल्लवी फूल फळं एवं वृक्षत्व झाले सकळ, ते निर्धारता केवळ बीजची आगवे. हे पाहिल्यानंतर जर सूक्ष्म वृत्तीने पाहिलं त्या सर्वाचं कारण एक बीजच आहे. तैसे मी एकची पाहिले, मग मी तेची मना ते व्याले, ते तर सप्तऋषी झाले आणि 4 म्हणून. मी पहिले एकटाच होतो, आता आणखीन परत सांगत आहेत. मी एकटाच होतो, मी मनानं विचार केला, मग सप्तऋषी झाले, 4 मुख्य मनू झाले, 14 मनू आहेत. अशा प्रकारची सृष्टीची निर्मिती झालेली आहे. हे लोकपाळ केले, लोकपाळ विविध लोक सृजिले, लोकापासून निपजले प्रजाजात. मग अष्टलोकपालाची निर्मिती झालेली आहे. विविध ठिकाणी त्यांना काम दिलेलं आहे. अष्टप्रधानांना आपण म्हणतो शिवाजी महाराजाचे अष्टप्रधान होते, आपण इतिहासामध्ये ऐकतो. तशा प्रकारे हे भगवंताचे अष्टप्रधान म्हणजे 8 दिशाला जे लोकपाल आहेत ते अष्टलोकपाल, ते अष्टप्रधान आहेत. मग ह्याच सर्वांनी ह्या लोकाची उत्पत्ती केलेली आहे आणि सर्व प्राणीजात आणि लोक हे सर्व यांच्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. ऐसे हे विश्व येते, मीच विस्तारलेसे निर्ते, परी भावाचे नि हाते माने जया. आता हे जे माझा विस्तार जो झालेला आहे तो मीच विस्तार झालो, तर माझे भक्त जे आहेत श्रद्धापूर्वक माझ्यावरती विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून आणि हे सर्व जाणतात मीच सर्वाचा आदिकारण आहे आणि माझ्यापासूनच हे सर्व उत्पन्न झालेले आहेत. आणि अशा प्रकारे सर्व माझे भक्त आहेत हे श्रद्धेनं मला जाणतात आणि ते समजून घेतात. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत आणि श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन काय सांगतात बघा, आपलं ऐश्वर्य काय सांगतात. येताम विभूतिम योगम च मम यो वेत्ती तत्वतः, सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. आता माझे ऐश्वर्य विभूती, माझे ऐश्वर्य विभूती योग शक्ती जी आहे, भगवंताची योग शक्ती आहे, जो जाणतो तोच योगयुक्त होतो. याच्यात काही संशय बाळगू नको. मम यो वेत्ती तत्वता, तात्विक दृष्टीने जो जाणतो, निश्चय रूपाने जाणतो, युज्यते नात्र संशय म्हणजे योगयुक्त होतो. प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, योगी हो. योगी हो म्हणजे काय, कर्म करायचं, नुसतं कर्म केल्यानंतर ते बंधनाला कारक ठरतं. मग तू योगयुक्त हो म्हणजे ते बंधनाला कारण ठरणार नाही. तशाच प्रकारे ज्ञानयोग आणि भक्तियोग, नुसती भक्ती केली तर ती आंधळी होते, आंधळी भक्ती असते. त्याच्यामध्ये योग साध्य कर असं श्रीकृष्ण महाराज वारंवार सांगत आहेत. जे काही करशील ते
योग ध्यानात ठेवून कर. ज्ञान पण संपादन केलं, नुसतं ज्ञान संपादन केला पंडित झाला तर त्याला गर्व येतो, परंतु तो ज्ञानयोगी हो अशा प्रकारे सांगत आहेत. माझे ऐश्वर्य हे मी तुला सांगितलेलं आहे. आता इथं काय म्हणतात आणखीन पुढे बघा. या लागे सुभद्रापती हे भाव या माझ्या विभूती आणि याच्या व्याप्ती व्यापले जग. ह्या सर्व विभूतीनं हे सर्व जग व्यापलेलं आहे. म्हणून का या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी, म्हणजे इथं ते सांगत आहेत ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत. पिपलादी म्हणजे पिपळ म्हणजे मुंगी, मुंगीपर्यंत मी वाचून दुसरी गोटे नाही, माझ्या वाचून दुसरं कोणीच नाही. ऐसे झाले जो साचे तयाचे इरे झाले ज्ञानाचे, म्हणून उत्तम अधम भेदाचे दुःस्वप्न न दे. अशा प्रकारचं ज्यावेळेस भक्ताची दृष्टिकोन होतो त्यावेळेस तो भेदभाव वगैरे करत नाही आहे. मी माझ्या विभूती या दृष्टील्या व्यक्ती हे आगवे योग प्रतीती एकची मानी. ते काय म्हणतायत, भगवंत काय म्हणत आहेत, ही माझी जी विभूती आहेत आणि विभूतीयुक्त माझे जे प्राणी आहेत ते एकच आहेत सर्व, यात काही संशय नाही आहे. म्हणून निशंक येणे महायोगी मज मीनला मनाची न्यांगे, येत संशय करणे न लगे त्रिशुद्ध. हे तू संशय करू नको अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. तोच अभेदू कैसा काजे ऐसे किरीटी, माते भजे जो अभेदा देटी, तयाचे भजनाचे नाटी श्रुती मज. म्हणून अभेदे जो भक्ती योगो, तो शंका नाही नये खांगो. अभेदयुक्त म्हणजे ज्याच्यामध्ये भेदभाव नाही अशा प्रकारची भक्ती तू कर. करिता ठेला तरी चांगू, ते सांगितले षष्टी. अशा प्रकारचं कर्मयोगामध्ये आपण अगोदरच्या अध्यायामध्ये केव्हा तरी आपण पाहिलं होतं की कर्म करत असताना तू कर्मयोगी हो असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की नुसतं कर्म नको करू, ते कर्म बंधनाला कारक ठरतं, कर्मयोगी हो अशा प्रकारे भगवान आणखीन एक सांगत आहेत. हे अगोदर मी तुला सांगितलेलं आहे. तेचे अभेदू कैसा हे जाणावं या माणसा, साथ झाली तरी परियसा बोली जेल. आता ही अभेद भक्ती कशी प्रकारची असते, म्हणजे ज्यामध्ये भेदभाव नाही अशा प्रकारची भक्ती कशा प्रकारची असते आणि भक्तांनी ती माझी अभेद भक्ती कशी करावं हे आता श्रीकृष्ण महाराज आता सांगतील. ते आपण पुढच्या सत्रात पाहू की अभेद भक्ती याच्याबद्दल सविस्तर वर्णन पुढच्या आपण सत्रात पाहू. आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.